मागून रॉडचा फटका, रिव्हॉल्व्हरची नळी तोंडात घालून धमकी. भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवींसह चौघांविरोधात पेण पोलिसांत गुन्हा. पेण तालुक्यातील व्यावसायिक मयूर वनगे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी यांच्यासह चौघांविरुद्ध पेण पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्वीच्या वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 1 ऑगस्ट रोजी रात्री कुरमुर्ली येथील वनगे यांच्या फार्म हाऊसमध्ये ही घटना घडली. मंगेश दळवी, हरेश दळवी, रुपेश दळवी आणि रणजित दळवी यांनी लोखंडी रॉड, पाईप, दांडका व तलवारीच्या सहाय्याने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देऊन रोख रक्कम व सोन्याची साखळी हिसकावल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश राजपूत करत आहेत. 1 तारखेला माझं दुकान बंद करून माझ्या फार्म हाऊस येथे जेवायला गेलो असतो. तिथे गेला असता मी किचनच्या खुर्चीमध्ये बसलो होतो. तेव्हा मला मागून कोणीतरी जोरदार फटका टाकून वार केल्याचं, असं रॉडने मारल्याचं जाणवलं आणि मी खाली पडलो. उठून मागे वळून बघतोय तर तिथे मंगेश दळवी, त्याचे 3 भाऊ हरेश, रुपेश आणि रणजित दळवी, त्या हातात लोखंडी रॉड, लोखंडी पाईप, दांडके आणि तलवार असे घेऊन माझ्यावर चालून आले. ते हे सर्व करत असताना माझे कामगार राहुल व त्याचे वडील यांना, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून बाहेर जा, म्हणजे तुम्हालाही ठार मारू असे बोलून धमकावून त्यांना तिथून पहिले बाहेर काढले. नंतर यांनी माझ्यावरती अंधाधुंद फटके टाकायला सुरुवात केली. रॉडनी, तलवारीने असे ढपाढप माझ्यावरती फटके टाकले. त्याच्यामध्ये माझ्यावर सर्व हे असे माझे हात दोन्ही फ्रॅक्चर झालेले होते. हे सर्व होऊन त्याचं मन भरलं नाही तेव्हा मंगेश दळवी याने त्याच्याजवळील असणारे काळ्या रंगाचे पिस्तूल घेतले. ते रिव्हॉल्वर माझ्या पहिले कपाळावर लावलं आणि नंतर माझ्या 2 ओठांना हाताने दाबून तोंडात नळी भरली रिव्हॉल्वरची आणि मला बोलला, तुला व तुझ्या परिवाराला कायमचं मारून टाकेल आणि ट्रिगर दाबणार. तेवढ्यात रणजित दळवी यांनी त्याला ओढले आणि बस झालं, चल चल असं करत बाहेर ओढलं त्याला. हे होत असताना माझ्या जवळ असणारी 2 दिवसाचा माझ्या दुकानाची कॅश 80,000 रुपये त्या माझ्या पॅन्टीतून पडली. ती रुपेश दळवी यांनी उचलली एकाने आणि नंतर हरेश दळवी यांनी माझ्या छातीवर पाय देऊन माझ्या गळ्यातली 5 तोळ्याची चैन पण खेचून घेतली आणि वर मला बोलला, परत जर आमच्या नादी लागलास तर कायमचा ठार मारू अशी धमकी देऊन त्यांनी निघून गेले. माझी प्रशासनाला विनंती आहे, प्रशासनाला त्यांच्यावर गंभीरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे. त्यांचा जुना असणारा रेकॉर्ड 2010 मध्येही पासून व त्याच्या आधीपासून मंगेश दळवी यांनी आमच्या भागातील इतर अनेक लोकांना मारलेले आहेत. त्यांच्या तक्रारी नोंद आहेत, ॲट्रॉसिटी दाखल आहेत. अशा अनेक केसेस त्याच्यावरती दाखल झालेल्या आहेत. गॅस लाईन असो, जमिनीचे खरेदी व्यवहाराचे प्रकार असो, अनेक ठिकाणी लोक समोर येऊन बोलायला तयार नाहीत. त्याच्या दहशतीमुळे घाबरून सर्व गप्प आहेत. अशा प्रवृत्तीच्या लवकरात लवकर आळा घालावा. पोलिसांनी माझ्यासुद्धा केसमध्ये जे कलम लावलेत त्यात मला जीवे मारण्याचं व हाफ मर्डरची कलम अजून लावलेलं नाही आहे. मला पूर्णपणे ठार मारण्याचेच प्रयत्न आहेत. असे असताना पोलिसांनी तो कलम का लावला नाही? मला हाफ मर्डरचा 307 नवीन 109 हा कलम लावणे गरजेचं आहे. तरी प्रशासनाने व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी, आमचे जिल्ह्याच्या SP मॅडम ज्या खरोखर न्यायप्रविष्ट आहेत, ज्यांचं नाव जिल्ह्यामध्ये गाजलेलं आहे, त्यांना मी विनंती करतो, मॅडम योग्यात योग्य ते कलम लावावे व मोक्का लावून अशा प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालावा. पत्रकार बंधूंना सुद्धा मी विनंती करतो
की याच्यावर आपण जास्तीत जास्त लक्ष द्यावे. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.